जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा कम्प्युटर कोर्स म्हणजे MSCIT झालेला आहे, ग्रॅज्युएट झालात आणि बँकेमध्ये जॉब पाहिजेला आहे, तर लिपिक या पोस्टसाठी सरळ सेवा भरती निघाली आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, खासियत तिची अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालं आहे, वयामध्ये पण सूट दिली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही इलिजिबल असेल, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. संपूर्ण प्रोसेस सांगतोय, अप्लाय कसं करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय, वयाची अट काय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला बँकेची ऑफिशियल वेबसाईट स्क्रीनवर दिसत असेल. इथे बघा महत्त्वाच्या तारखा दिल्या आहे. म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालं आहे 11/2/2026 पासून 18/2/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. कमी दिवस तुमच्या हातात आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे फॉर्ममध्ये ज्या अर्जामध्ये सुधारणा करायच्या आहे, त्यासाठी पण तुमच्याकडे इथे 18 तारीख असणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फी पेमेंट करण्यासाठी पण 18 तारीख आहे आणि प्रिंट करण्यासाठी पण 18 तारीख आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही इलिजिबल असेल, ज्यांना बँकेत जॉब पाहिजे आहे, कारण की अनेक जणांच्या कमेंट्स होत्या ज्या प्रायव्हेट बँकांमध्ये भरती येत आहे, जसं की पतसंस्था झालं, यासाठी पण व्हिडिओज बनवा. त्यामुळे मला जशी ही अपडेट आलं, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. इथे बघा नोकर भरती जाहिरात दिली आहे, यावर क्लिक करून संपूर्ण माहिती आपल्या समोर येते. अप्लाय करायचं असेल तर इथे बघा क्लिक हिअर टू रजिस्टर करून आपण इथे अप्लाय करू शकतोय. संपूर्ण प्रोसेस दिली आहे, संपूर्ण फॉर्म दिलाय, कशा प्रकारे भरायचा. फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. सगळं ते तुमचं नाव, आडनाव, आधार नंबर, मिडल नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर, हे सगळं टाकून घ्यायचं आहे. यावर क्लिक करायचं आहे. व्ह्यू डिटेल्स म्हणजे एकदा तुमचे संपूर्ण माहिती, नावाची स्पेलिंग, मोबाईल नंबर बरोबर आहे का ते चेक करा. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन, मग 10वी पास आहात, 12वी झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, किती टक्के पडले, कुठल्या कॉलेजमधून केलंय ते टाकायचं आहे. तुमची प्रोफाईल बनवून घ्यायची आहे. शैक्षणिक तपशील टाकून घ्यायचा आहे. काही अनुभव असेल तर टाका. हा फ्रेशरसाठी पण नाही, एक्सपिरियन्ससाठी असेल तरी चालणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे टक्के वगैरे टाकून डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, फी पेमेंट करायचे आहे. अशा प्रकारे आपण फॉर्म भरू शकतो. काही अडचण आली तर इथे यांचा ईमेल ॲड्रेस दिला आहे, मोबाईल नंबर दिला आहे, यावर तुम्ही यांच्या वेळेमध्ये कॉल करू शकताय. आता हे बघा, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ते सगळी माहिती दिलेली आहे. इथे बघा उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय, बघा जागा कमी आहे, पण जर का तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे असेल, त्यातल्या त्यात पुण्यामध्ये, तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा, म्हणजे ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा कुठल्याही याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय चालणार आहे. फक्त कम्प्युटर कोर्स पाहिजे, म्हणजे MSCIT किंवा सिमिलर कुठलाही कोर्स केलाय त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर चालणार आहे. आणि मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान पाहिजे. त्यातल्या त्यात जर तुम्ही कुठली इंटर्नशिप केली आहे किंवा कुठल्याही बँकेत काही कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल. पण ही टोटली फ्रेशरसाठी वेकन्सी आहे. पण एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड. म्हणून मी इंटर्नशिप झालं, अप्रेंटिसशिप झालं, याचे व्हिडिओ आणतोय जेणेकरून तुम्हाला तो अनुभव घेता येईल. ओके. वयाची अट काय, तर 22 ते 35 वयापर्यंत तुमचं इथे एज पाहिजे. त्यामुळे 35 भरपूर वय आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. फी ते ₹1100 प्लस GST. फी ते जास्त आहे, कारण की जेवढ्या पण बँकिंग एक्झाम येत आहे, गव्हर्नमेंटच्याच म्हणा ना, की जवळपास ते 1000 ते ₹1100 इझिली चार्जेस करताय. तर इथे पण तसंच आहे. सिलेक्शन प्रोसेस काय, तर ऑनलाईन परीक्षा असणार आहे तुमची, ज्यामध्ये जनरल नॉलेज याचं बुक मी ते टॅग करून देईल, तिथून तुम्ही स्टडी सुरू करून द्या. कारण की बघा, बँकिंग एक्झामसाठी जवळपास सिमिलरच सिलेबस असतो. मग जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रेझोनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी आणि इंग्रजी ग्रामर या रेटेड तुमचं असणार आहे. ओके. त्यानंतर मराठी, इंग्लिश लँग्वेजमध्ये क्वेश्चन असणार आहे. परीक्षेचं स्वरूप काय, तर परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा आहे. MCQ टाईप क्वेश्चन असेल आणि महत्त्वाचं म्हणजे 90 गुणांची असणार आहे. तोंडी मुलाखत, म्हणजे ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, त्याचे 10 गुण राहील. तर अशा प्रकारे तुमचं ही 100 मार्काची परीक्षा असणार आहे. ऑनलाईन तारखा कधी आहे तुम्हाला सांगून झाल्या, 18/2. कमी दिवस आहे, 5 वाजेपर्यंतच भरायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 18 तारीख 5 वाजेच्या आत फॉर्म भरून घ्यायचा आहे. ही यांची वेबसाईट आहे, वेबसाईटची लिंक मी तुम्हाला देऊन टाकेल. बाकी सगळी माहिती दिली आहे. फॉर्म कसा भरायचा, फी पेमेंट कसं करायचं, संपूर्ण डिटेल्स दिले आहे. डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, त्याची साईज किती पाहिजे आहे, कारण की बघा कमी दिवसांसाठी यांनी ही फॉर्म भरण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल, नक्की अप्लाय करा. ही वेबसाईट आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली, त्यामुळे नक्की शेअर करा, अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.